मम्मी आकड सुरू झालाय, काहीतरी झणझणीत बेत झालाच पाहिजे. मग काय बनवायचं बाळा? झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, खरडा चिकन व मस्त रबरबीत मटण करूया की. अहो यांचा बेत ठरतो, पण आम्हा महिलांना कांदा चिरा, खोबऱ्याचं वाटण करा, नारळासाठी वेगळं दूध काढा, खरडा चिकन साठी वेगळा मसाला बनवा. पण आता याचं टेन्शन नाही मैत्रिणींनो, कारण स्वाद मसाल्यामध्ये मिळतोय मस्त असा ओला वाटण मसाला, त्याचबरोबर खरडा चिकन साठी स्पेशल मसाला आणि पांढऱ्यासाठी सुद्धा रेडीमधला मसाला, ना नारळाचं दूध काढण्याची कटकट. म्हणजे पार्टी कोणासोबतही असू दे मैत्रिणींनो, कुटुंबासोबत असू दे किंवा मित्रांच्या सोबत, कारण स्वाद मसाल्याचे मसाले कायम तुमच्या सोबत. शिराळा भाट शिरगाव येथील आवळ ओढ्यानजीक एसटी आणि टँकरची धडक. भाट शिरगाव तालुका शिराळा येथे आज सकाळी एसटी आणि टँकरची धडक झाली. यामध्ये दोन्ही चालक जखमी झाले असून एसटी मधील प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत. एसटी मधील शाळकरी मुले व प्रवासी अचानक घडलेल्या या घटनेमुळे भेदरलेले होते. प्रसंगावधान राखून प्रसाद देसाई, कृष्णात नांगरे, पूजा देसाई आणि ग्रामस्थांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. अपघाताच्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती. गेल्या महिन्याभरात आवळ ओढा येथे 5 अपघात झाले असून त्यामध्ये 1 मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर अनेक प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत. आवळ ओढ्यावर आणि ओढ्यानजीकच्या कोपऱ्यावर सातत्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन दिनांक 23 जुलै 2026 रोजी युवक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. यानुसार ओढ्यावरील लोखंडी संरक्षक रेलिंगची दुरुस्ती झाली आहे, मात्र एवढ्या उपाययोजना पुरेशा नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. याबाबत भाट शिरगाव येथील युवक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी सातत्याने विविध स्तरावर पाठपुरावा करत आहेत.